हार्दिक अभिनंदन। सौ अनिता कपिल ओसवाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक महाडिक युवा शक्ती व ओसवाल ग्रुप ईश्वरपूर। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चोपडा तालुक्यात ढगाळ वातावरणाचा हरभरा मका पिकांना धोका। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तालुक्यातील हरभरा व मका पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या तालुक्यात हरभरा व मका पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हरभरा पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असून या टप्प्यावर ढगाळ वातावरण राहिल्यास फुलांची गळती होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो। तसेच ढगाळ व दमट हवामानामुळे हरभरा व मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे। मका पीक सध्या चांगल्या स्थितीत असलं तरी सतत ढगाळ वातावरण राहिल्यास किडी व रोगांचा मोठा धोका होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची नियमित पाहणी करावी। रोग व किडींची लक्षणे दिसताच कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। हवामानातील बदलामुळे शेती उत्पादनावर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष देत योग्य उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे।